गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 9व्या अध्यायाच्या आज 20व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 18 आणि 19 असे 2 श्लोक घेतले ते. अवनी जर तू आज 20 आणि 21 असे 2 श्लोक म्हटलेस तर आपण त्याच्या पुढे मग थोडंसं चिंतन सुरू करूया. ओके, गो अहेड. Yes. त्रैविद्यामां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. वंडरफुल. आता हे सगळं जे कॉम्प्लिकेटेड संस्कृत आहे त्याचा आपल्या भाषेमध्ये अर्थ काय आहे ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू. तर पहिले आपण बघू की प्रभुपाद आपले जे गुरु आहेत ते काय म्हणतात. आपण कुठनं सुरू केलं होतं बघा, 20व्या श्लोकापासून केलं होतं ना. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्रंती दिव्यान दिवी देव भोगान. तर ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ हा होतो की दोज हू स्टडी द वेद अँड ड्रिंक द सोम ज्यूस सीकिंग द हेवनली प्लॅनेट्स वर्शिप मी इनडायरेक्टली. म्हणजे ज्ञान मार्गामध्ये जे अडकलेले आहेत ज्यांना असं वाटतंय की ज्ञान आपल्यापेक्षा भिन्न आहे आणि वेदांचं जे अध्ययन करतात, अध्ययन ओके, अध्ययन आणि आचार याच्यामध्ये फरक आहे बरं का. जो अध्ययन करून आणि लोकांना सांगतो जे काही अध्ययन केलं असेल त्याच्याबद्दल त्याला अध्यापक म्हणतात. आणि जो जे काही वाचलेलं असेल तो आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ज्याचं आचरण करतो आणि आचरण केल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर बोलतो त्याला आचार्य म्हणतात. ठीक आहे. तर अध्यापक आणि आचार्य मधला आपण फरक जाणून घेतला. सीकिंग द हेवनली प्लॅनेट्स वर्शिप मी इनडायरेक्टली. तो जो अध्ययन करतोय आणि अध्ययन केल्यानंतर लोकांना शिकवतोय तो अध्यापक आहे, बरोबर आहे. परंतु जो अध्ययन केल्यानंतर तशा प्रकारे आचरण करतोय आणि आपल्या अनुभवावरूनच फक्त लोकांना सांगतोय तो आचार्य आहे. परंतु ज्ञान जोपर्यंत आपल्यापेक्षा वेगळं आहे असं वाटतंय ना तोपर्यंत आपण त्याचं फक्त अध्ययनच करू शकतो ना. सो नॉलेज विल बिकम ऑब्जेक्टिव्ह. वी डोंट वॉन्ट द नॉलेज टू बी ऑब्जेक्टिव्ह. तर जे लोक ऑब्जेक्टिव्ह नॉलेज बद्दल विचार करतायत, जे ज्ञान माझ्यापेक्षा वेगळं आहे, अनात्म स्वरूपाचं ज्ञान, किंवा ड्रिंक द सोम ज्यूस. जे सोम ज्यूस आय गेस आपण सोम ज्यूस प्यायल्यानंतर धष्टपुष्ट हो किंवा अमर हो असंही असू शकतं ना. सीकिंग द हेवनली प्लॅनेट्स, आपल्याला ते प्यायल्यानंतर आपल्याला स्वर्ग वगैरे मिळेल. हेवनली प्लॅनेट्स वर्शिप मी इनडायरेक्टली. ते लोक माझं भजन किंवा माझी भक्ती इनडायरेक्टली करतात, डायरेक्टली करत नाही. सरळ सरळ नाही करत, आडून आडून करतात. प्युरिफाईड ऑफ सिनफुल रिॲक्शन्स दे टेक बर्थ ऑन द पायस हेवनली प्लॅनेट ऑफ इंद्र. अशा प्रकारचे लोक चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म करून आणि इंद्राच्या स्तरावर जातात. हेवनली प्लॅनेट ऑफ इंद्र व्हेअर दे एन्जॉय गॉडली डिलाइट्स. तर मला ह्याच्याबद्दल काय वाटतं माहितीये का, इंद्र म्हणजे काय माहितीये का, इंद्र म्हणजे जो इंद्रियांचं नियंत्रण करतो तो इंद्र, किंवा इंद्रियांशी ज्याचं नातं असतं तो इंद्र. जोपर्यंत आपण इंद्रियांमध्ये बांधले गेलेलो असतो ना तोपर्यंत आपण इंद्र ह्या स्तरावर असतो. ठीक आहे. इंद्र आणि इंद्रिय हे दोन शब्द तुम्हाला सारखे वाटतात ना, ते साऊंड अलाइक राईट. तर जोपर्यंत मी इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय सुखामध्ये अडकलेलो आहे तोपर्यंत मी इंद्रलोकात आहे. आता त्याच्यामध्ये आपण समजा पुण्य केलं, म्हणजे समजा आपण काहीतरी चांगलं केलं, इफ यू डू द राईट काइंड ऑफ थिंग्स देन यू विल गेट गुड रिझल्ट्स. म्हणजे मग तुम्ही समजा मेहनत केली, तुम्ही जर हुशार असला तर तुम्ही पैसा कमवाल आणि तुम्हाला सुखसोयी उपलब्ध होतील. म्हणजे तुमचं इथलं जीवन स्वर्गासारखं होऊ शकतं. म्हणजे जसं आपण कल्पना करतो ना की स्वर्गामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी असतात, तितक्या चांगल्या गोष्टी, आता हे असतं ते असतं, अशा प्रकारचं आपण कल्पना करतो राईट.
तर आपल्या इथे जे लोक आपण इथे आहोत आत्ता सध्या या चिंतनामध्ये, किंवा जे लोक हे ऐकत असतील ह्याच्यानंतरचं रेकॉर्डिंग, त्यांच्या सगळ्यांकडे आपण असं म्हणू की आपण सुखवस्तू आहोत. म्हणजे आपल्याकडे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या भागलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे अन्न वस्त्र निवारा तर आहेच आहे, त्यानंतर शिक्षण घेण्याची सोय आहे, किंवा जे आपण शिकू असं आपल्याला वाटतं ते शिकण्याची सोय आहे. आणि पाचवं म्हणजे हेल्थ केअर इज अवेलेबल. म्हणजे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकू अशा प्रकारचं स्वातंत्र्य पण आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी उपलब्ध पण आहेत. सो ऑल ओव्हर बेसिक नीड्स आर मेट. अशा प्रकारचेच तर लोक आपण सगळेजण इथे आहोत ना. म्हणजे आपण स्वर्गात नाही आहोत का? आपण स्वर्गातच आहोत. तर तशा प्रकारे जर आपण म्हटलं तर अर्थात हे सगळं इथपर्यंत येण्यासाठी आपण काहीतरी तर पुण्य केलं असेल ना, काहीतरी तर चांगलं काम केलं असेल, तेव्हा तर आपण ह्या स्थितीपर्यंत आलेलो आहोत, नाही का? याच्यासाठी विनोबा आपले गुरु काय म्हणतात पहा. वेदाभ्यासी सोमपाने पुनीत. वेदाभ्यास करून किंवा सोमपान करून पुनीत झालेला म्हणजे पवित्र झालेला, माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू. माझ्या यज्ञ म्हणजे माझा यज्ञ करून किंवा माझं भजन करून इच्छिती स्वर्ग जोडू, म्हणजे तो आपल्या मनातली जी इच्छा असेल स्वर्गाबद्दलची तो जोडू म्हणजे तो प्राप्त करू. ते पुण्याने जाऊनी इंद्रलोकी, ते पुण्याने इंद्रलोकी जातील, तेथेची ते भोगिती दिव्य भोग. इंद्रलोकामध्ये जाऊन ते दिव्य भोग भोगतील, जसं आपण आता आपल्या आयुष्यामध्ये भोगतो सगळे भोग. तुम्ही विचार करा की आपल्याकडे काय कमी आहे सध्या. आपल्याकडे नथिंग इज रिअली लॅकिंग, राईट? किशोरजी काय म्हणतात बघूया त्याच्याबद्दल. लेट्स सी व्हॉट अवर ब्रदर किशोर कुलकर्णी सेज. मीची सूर्य जो उष्णता देतो हे आपण मागच्याच बघितलं, राईट? वेद जाणती ते सोमरस प्राशिती. वेद जाणती ते आणि सोमरस प्राशिती पापरहित होती यज्ञ याग करीती. जे यज्ञ याग करून पापरहित होतात, म्हणजे त्यांची पाप सगळी नष्ट होतात. स्वर्गप्राप्तीसाठी मजसी प्रार्थिती. स्वर्गप्राप्तीसाठी माझी प्रार्थना करतात. पुण्यफळ स्वर्ग सुखाची त्यासी प्राप्ती. त्यांना पुण्यफळ स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. चांगल्या कर्माचं फळ जे असतं ना ते पुण्य असतं आणि पुण्याचं फळ म्हणजे सुख असतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे बघ, त्यांनी 20व्या श्लोकाबद्दल किती मोठा ट्रान्सलेशन केलं बघा, किती सुंदर आहे. असे जाणिले तीन वेदांसी ज्यांनी, असावे पिऊनी रसा सोम त्यांनी. असे जातही पाप त्यांचे जळोनी, मनी स्वर्ग प्राप्तीची कांक्षा धरोनी. करोनीची यज्ञा मला ते पूजिती, असे त्यासी पुण्यामुळे स्वर्ग प्राप्ती. जिथे भोग सारे मिळावे तयासी, जयांची प्राप्ती असे देवतांसी. ज्या 3 वेदांना ज्यांनी जाणलेला आहे, आधी 3च वेद होते तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, नंतर मग दुसरा चौथा वेद त्याच्यामध्ये ऍड झाला, राईट? आणि अ लॉट ऑफ पीपल थिंक की हा चौथा वेद जो आहे तो पहिल्याच वेदाचा एक छोटासा भाग आहे वगैरे वगैरे. आपल्याला त्या स्कॉलरली पर्स्युट्समध्ये पडायचं नाही आहे. वी आर नॉट स्कॉलर्स. वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड दिस सो दॅट वी कॅन इम्प्लिमेंट दिस इन अवर डे टू डे लाईफ. आणि आपलं आजचं जे जीवन आहे त्या जीवनात देखील आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा समजू शकतात, त्या कशा प्रतिबिंबित होतात आजच्या जीवनात देखील. आजच्या आपल्या रोजच्या अनुभवावरूनच आपल्याला शिकायचं की हे कसं काय सत्य आहे. तर 3 वेदांशी ज्यांनी जाणलेलं आहे म्हणजे काय की जे सत्य आहे ते जाणलेलं आहे. असावे पियोनी रसा सोम त्यांनी. सत्य जे आहे ते जाणलेलं असलं तरी सुद्धा ते आचरणात नाही आलं अजून. म्हणजे वी हॅव अज्युम द सत्य ॲज अपार्ट फ्रॉम अस. वेद हे आपण मी वाचतोय असं एक पुस्तक, किंवा मी जे ऐकतो आहे असे मंत्र, किंवा मी जे बोलतो आहे असे शब्द, अशा प्रकारे वेद नसतो. वेद म्हणजे शुद्ध ज्ञान. आणि आपण तर वेदांच्या जे शेवटचं किंवा वेदांचं जे अगदी शेवटचं सार आहे त्याच्यावर चिंतन करतो. वेदांचं काय सार आहे? वेदांचं सार आहे वेदांत, म्हणजे काय? उपनिषद. त्याच्यावर आपण चिंतन करतो ना. उपनिषद म्हणजे वेदांचं सार, आणि त्या उपनिषदांचं सार म्हणजे गीता. तर त्याचा आपण अभ्यास करतो ना आता सध्या. तर जोपर्यंत आपण गीता हे पुस्तक म्हणून त्याचा अभ्यास करू आणि त्यात जे आपण शिकतोय ते आपल्या जीवनात उतरणार नाही,
तोपर्यंत गीता आपल्यासाठी पुस्तकच राहील. गीतेचा अभ्यास केल्यानंतर गीतेच्या मधले जे सगळे सिद्धांत आहेत, गीतेच्या आतमधले जे सगळे सिद्धांत आहेत, ते सगळेच्या सगळे सिद्धांत आपल्या हृदयात उतरून आणि त्यानुसार आपलं जीवन जर आपण चालवू शकलो तर गीता आपण आत्मसात केली असं आपण म्हणू शकू, नाही का? असावे पियोनी रसा सोमत्यांनी, जे सोमरस पितात ते काय होईल? त्यांचं पाप जळून जाईल. असे जातही पाप त्यांचे जळोनी आणि मनी स्वर्गप्राप्तीची कांक्षा धरणी, कारण की त्यांच्या मनामध्ये स्वर्गप्राप्तीची आकांक्षा आहे. कांक्षा धरणी म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा आहे. कांक्षा आकांक्षा इज इच्छा, राईट? करोनीची यज्ञा मला ते पूजिती, माझं ते पूजन करतात, मला ते पूजतात, यज्ञ करतात, पूजन करतात, वॉट एव्हर. असे त्यासी पुण्यामुळे स्वर्गप्राप्ती, त्याच्यामुळे जे पुण्य मिळतं त्याच्यामुळे त्यांना स्वर्ग मिळतो. जिथे भोग सारे मिळावे त्यासी, त्यांना सगळे भोग प्राप्त होतात. आणि जयांची जी प्राप्ती असे देवतांची, अशा लोकांना ज्यांना हे असे भोग प्राप्त होतात ना, चांगले भोग, त्यांना देवता म्हणतात, नाही का? सो लेट अस सी ज्ञानदेव महाराज याच्याबद्दल आपल्याला काय शिकवत आहेत. आय शेअर द स्क्रीन ऑफ ज्ञानेश्वरी अँड देन विल कॉन्टेम्पलेट ऑन दॅट. हे अर्जुना, हे तर 19 झालं आपलं. लेट मी गो फर्दर. त्याला 20व्याच्या जायचं ना. त्रैवेद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्रंती दिव्यान दिवी देवभोगान, राईट? 3 वेळेस जाणारे म्हणजे यज्ञामध्ये आणि सोमपान करणारे व तेणे करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझं यजन करून स्वर्ग गती मागतात. पुण्याचं फल असा जो देवेंद्राचा लोक, देवेंद्राचा म्हणजे इंद्राचा, देवांचे इंद्र देवेंद्र लोक तो प्राप्त करून मग ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे भोगांचे, देवांचे असे भोग भोगतात. आता आपलं जे आपल्या आयुष्यात जे सगळं काही चांगलं चाललेलं ना सध्या, ते म्हणजे आपण इंद्रलोकात आहोत असं समजा तुम्ही, ठीक आहे? देखपागा किरीटी आश्रम धर्माची या राहाटी विधिमार्गा कसवटी जे आपणची होती. अरे पहा, अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, म्हणजे ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो, असं ज्यांचं आचरण उत्तम असतं, त्याचं काय मग पुढे? यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया. जे सहज लीलेने यज्ञ करायला लागलेले असतात, तिन्ही वेद आपली मान डोलावतात. बघा, आपण जर यज्ञ करत असलो तर वेद मान डोलवतात असं ज्ञानदेव महाराज सांगतायत. व ज्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी राहते. आपण जो यज्ञ करत असू, ते यज्ञ आणि त्याचं फळ हे मूर्तिमंत आपल्या समोर येऊन उभं राहतं. म्हणजे आपण जे काही कर्म करू त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तीही तया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचं पान करणारे यज्ञकर्ते आहेत, यज्ञ कर्म केल्यानंतर त्यातनं जे काही आपल्याला मिळेल, किंवा कधी कधी आता सोमरस म्हणजे त्याला अल्कोहोल पण म्हणतात. तर आय डोंट नो वेदर दे यूज टू यूज दॅट ऑर नॉट. ते तशा प्रकारचं द्रव्य वापरायचे किंवा नाही मला माहीत नाही. परंतु माझ्या दृष्टीने सोमरस म्हणजे चंद्राचा जो प्रकाश असतो ना, त्याच्यामुळे वनस्पतींमध्ये जो रस निर्माण होतो त्याला म्हणतात सोमरस. 15व्या अध्यायात भगवंत काय सांगतात की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापानसमयुक्त पचामी अन्नं चतुर्विधम. हे आपल्या शरीरातलं हा. त्याच्या आधी काय सांगतात? त्याच्या आधी सांगतात की गाम आविष्यच भूतानी धारयामी अहम ओजसा उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका, असा श्लोक. म्हणजे काय आहे की चंद्रामधनं जे तेज असतं ना, त्या तेजाने वनस्पतींमध्ये जो रस निर्माण होतो त्याला सोम म्हणतात. आय गेस सोमरस म्हणजे अल्कोहोल समजा आपण म्हटलं तर ते दॅट इज ऑल्सो सोमरस ना. कारण की वनस्पतीपासून जे वस्तू तयार होते त्याला समजा आपण फर्मेंट केलं तर त्याच्यातनं जी वस्तू निर्माण होईल तीच दारू असते ना. अल्कोहोल इज दॅट, राईट? एनिवे, ते आपण त्याच्या टेक्निकल डिटेल्समध्ये नाही जाऊ. परंतु काय आहे की यज्ञात सोमरसाचे पान करणारे जे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झालेले आहेत, म्हणजे यज्ञ करताना त्याच्यामध्ये आपण इतके एकरूप झालेलो आहोत
की त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडला असं समज. अरे बापरे! आता हे बघा काय म्हणतात आहे, की पुण्य म्हणून जे आपण आपल्या पदरात पाडून घेतलं, ते ऍक्च्युअली पाप आहे असं समज, असं भगवान सांगतायत. थिंक अबाउट दिस फॉर अ मिनिट. विचार करा बरं त्याच्यात. यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभच पदरात पाडला असं समज. म्हणजे मला जो अर्थ आत्ता इथे अभिप्रेत आहे किंवा मला जे सुचतंय ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तुम्ही बघा की तुम्हाला पटतंय का ते. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो ना, त्याच्यानंतर त्या गोष्टीचं तुम्हाला फळ तर मिळणारच आहे, चांगलं किंवा वाईट. बरोबर आहे? तर आपण अर्थात कुठलीही गोष्ट जी करतो ना, ती चांगलं फळ मिळेल या अपेक्षेनेच करतो. बरोबर आहे? तर जर तशा प्रकारे चांगलं फळ म्हणजे अपेक्षित फळ किंवा इच्छित फळ आपल्या पदरात पडलं, तर ते सुखरूप नसून दुःखरूप आहे किंवा पुण्यरूप नसून पापरूप आहे, असं समज. असं का बरं म्हणतात? कारण की पुण्यरूप जरी आहे असं वाटत असलं ना किंवा सुखरूप जरी आहे असं वाटत असलं ना, तरी सुद्धा काय झालं की ते सुख जे होतं ना, ते आपलं त्या कर्माच्या फळावर अवलंबून होतं. ठीक आहे ना? जोपर्यंत आपलं सुख कुठल्याही बाह्य वस्तूवर अवलंबून असतं, तोपर्यंत आपण पराधीनच असतो. तोपर्यंत आपण परावलंबी असतो. तोपर्यंत आपण परवश असतो. आपल्याला समजा आत्मवश व्हायचं असेल किंवा परवशता पूर्णपणे जायला हवी असं वाटत असेल, आत्मनिर्भर व्हावं असं वाटत असेल, आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला बाहेरच्या वस्तूंवर असं वाटतंय आपल्याला, की आपलं सुख अवलंबून आहे, त्या आपल्या मनाच्या भ्रमातून मुक्त होणं आवश्यक आहे. याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. है ना? आपल्या मनामधल्या ज्या इच्छा असतात ना, त्या इच्छा जेव्हा चालल्या जातात, आपल्या मनामधले सगळे मनोरथ जेव्हा चालले जातात, जेव्हा सगळे संकल्प चालले जातात, चांगले संकल्प सुद्धा चालले जातात. कसे की हे चांगलं मी काम केल्यानंतर मला चांगलं फळ मिळेल आणि त्या फळामुळे मी सुखी होईन, अशा प्रकारची भ्रांती जेव्हा आपल्या मनातनं चालली जाते. का? कारण की आपण आत्मनि एव आत्मना तुष्ट आहोत. आपल्याला कळलेलं आहे की खरा आनंद जो आहे तो आपल्या आतच आहे. आपल्या आत नाहीये, आपणच तो आनंद आहोत. परंतु आपण स्वतःला आनंद स्वरूप समजण्याऐवजी सीमित, परिमित, अपूर्ण, दुःखी समजून घेतलेलं आहे. म्हणून आपण कर्म करतो आणि कर्मफळाची अपेक्षा करतो. असं वाटतं की ते कर्मफळ मिळालं की आपण जास्त पूर्ण होऊ. परंतु बाहेरच्या वस्तू आपल्याला जोडून आपण पूर्ण होऊ असं आपल्याला जोपर्यंत वाटत राहील, तोपर्यंत आपण पुण्य जरी कमवलं, तरी सुद्धा ते पुण्य पापरूपच आहे. कारण की आपण त्याच्यामध्ये जास्त जास्त अडकत जाऊ, नाही का? दुःखामधनं सावरणं त्या मानाने सोपं आहे. परंतु सुखामधनं सावरणं खूप कठीण आहे. लोकांना असं वाटतं, की हे सुख जे आहे ना, हे मी कमावलेलं आहे. म्हणून मला आपल्याला मी अशा प्रकारचा अभिमान व्हायला लागतो. तशा प्रकारचा अभिमान अजिबात ठेवू नये माणसाने. आपल्याला सुखाचे जे प्रसंग येतात ना आपल्या जीवनामध्ये, ते आपल्या पूर्वकर्मानुसार येत असतात. त्यामुळे आपण फक्त कर्म करण्यावर आपलं लक्ष ठेवावं आणि त्याचं जे फळ मिळत असेल, ते फळ कर्माच्या सिद्धांतांप्रमाणे किंवा भगवंताच्या कृपेमुळे मिळतंय, असा विश्वास ठेवावा नेहमी. ठीक आहे ना? श्रुतीत्रया ते जाणोनी, शतवरी यज्ञ करुनी, यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरिती. कारण की त्यांनी ऋग्वेद आदी तिन्ही वेदांना जाणून 100 पर्यंत यज्ञ करून माझे आराधन केले असता, मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. पहा, म्हणजे आपण देवळामध्ये जाऊन, देवा मला तू पाव म्हणजे मला तू हवा आहेस, असं म्हणण्याऐवजी आपण देवाची भक्ती करतो, प्रार्थना करतो आणि आपण देवाला म्हणतो, की देवा तू मला अमुक दे, तमुक दे, तमुक दे.
म्हणजे देवळामध्ये जाण्यामागचा उद्देश आपला कामनापूर्ती, इच्छापूर्ती हाच असतो. भगवंताची प्राप्ती असा नसतो. असं होतं. म्हणजे काय आहे की ते मला विसरतात आणि स्वर्ग पसंत करतात. जैसे कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये देतसे गाठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो. आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागायला निघतो, पहिले तो भीक मागायची जी झोळी आहे त्याला पहिले गाठी मारतो आणि मग तो भीक मागायला नको. मग काय होतं? तैसे शतक्रतू यजले माते, की इप्सिता ती स्वर्ग सुखाते, आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझं आराधन केलं आणि मग ते स्वर्गातील सुखाची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पापच नाही का? म्हणून मजविन पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्यमार्गू, ज्ञानिये तया ते उपसर्गू हानी म्हणती. म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणं हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. म्हणून ते ऍक्च्युअल पाप आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न आणि नाश म्हणतात. बघा, आजच आपलं योगिक न्यूरोसायन्सेसच्या ग्रुपमध्ये चिंतन सुरू होतं ना, लोखंडाचा पिंजरा आणि सोन्याचा पिंजरा. तर आपण वाईट गोष्टी जोपर्यंत करत असतो, स्वार्थी बुद्धीने जेव्हा करत असतो, तेव्हा जे काही करतो आणि तेव्हा ज्या काही मनस्थिती असतो ती ती तो सोन्याचा पिंजरा, तो लोखंडाचा पिंजरा आहे. आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागते की अरे आपण आपण इतर लोकांसारखं नाही आपण. आपण तर सगळं सात्विक आहे आपलं लाईफस्टाईल. आपण सकाळी लवकर उठतो. आपण आसनं-बिसनं करतो. नंतर आपण फक्त घासपूस खातो. आपण लोकांना काही वाईट म्हणत नाही कधी. आपण कोणाशी कधी काही आर्ग्युमेंट करत नाही. हा जो आहे ना, चांगलेपणाचा अहंकार, हा सोन्याचा पिंजरा आहे. सोन्याचा पिंजरा आहे. तर जो पुण्य करत असतो ना बाहेर जाऊन, की ह्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मिळणार आहे. चांगलं राहिल्यामुळे आपल्याला चांगलं मिळेल, सगळे लोक आपल्याला चांगलं म्हणतील, लोक आपलं नाव घेतील, अशा प्रकारच्या इच्छेमध्ये जो अडकलेला आहे, तो सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला आहे. जो ज्ञानी आहे, तो ह्या दोन्हींना मिथ्या समजून पलीकडे जाईल त्याच्या. दोन्हींमध्ये अडकणार नाही. न मला पाप करायचंय स्वार्थी इच्छेसाठी, ते तर करायचंच नाही. पण मला स्वार्थी इच्छेसाठी पूर्ण पुण्य पण नाही करायचं. मला जेव्हा जे करण्याची गरज असेल तेव्हा मी करेन. त्याचं जे फळ असेल ते मी भगवंताला अर्पण करीन. कारण की ते तसंही भगवंताच्या कृपेमुळेच घडतंय. मी फक्त ते निमित्त मात्र आहे ते करण्यामागे. तर अशा प्रकारे कर्म आपल्या हातून घडेल, परंतु त्या कर्मामध्ये आपण आसक्तही नाही होणार आणि अडकणार पण नाही. ठीक आहे ना? तर अज्ञानी लोकांचा जो पुण्यमार्ग आहे, की माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणं, हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे आणि तो विघ्न आणि नाश ह्याच 2 गोष्टी करू शकतो, असं ज्ञानी लोकांना माहिती असतं. कारण की आपण अडकलेलो आहे त्या लोखंडी पिंजऱ्यात आणि सोन्याच्या पिंजऱ्यात. एरवी तरी नरकीचे दुःख, पावोनी स्वर्गा नामकी सुख, वाचोनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. सहज विचार करून पाहिलं तर नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आलं आहे. नरकातलं जे दुःख आहे ना, त्याच्याकडे जर बघितलं तर स्वर्गामध्ये सुख आहे असं आपल्याला वाटेल, नाही का? आपण आपल्या चांगल्या चांगल्या स्वच्छ घरांवर राहतो ना सध्या. आपण समजा एखाद्या झोपडपट्टीत गेलो आणि तिथे अतिशय गलिच्छ वातावरण आहे असं आपल्याला दिसलं, तर मग असं वाटेल की हा त्याच्या मानाने आपण स्वर्गात आहोत असं वाटेल ना. तर नरक जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या दुःखाकडे दृष्टी असते आपली आणि त्यातलं जेव्हा दुःख बघतो तेव्हा स्वर्गाला सुख हे नाव आपण देतो, नाही का? वास्तविक पाहिलं असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकाला बाधित आनंद, ते माझं स्वरूप आहे. माझं म्हणजे काय? आपलं. माझं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मी म्हणजे मी स्वतः ठेवा, जो खरा मी आहे तो. तर कृष्ण हे सगळं आपल्या अनुभवावरनं सांगतं. म्हणजे तो ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्मच आपल्याशी अवतार धारण करून आणि मनुष्य देहातून, मनुष्य मुखातून बोलत आहे. म्हणून ही भगवद्गीता जी आहे ना, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची. अनेक प्रकारच्या गीता आहेत, पण त्यापैकी ही गीता सगळ्यात महत्त्वाची, कारण की ही भगवंताच्या मुखातून स्वतः निघालेली आहे.
म्हणून हिला महत्व आहे. म्हणून आपण याचा अभ्यास करतो. मज येता पै सुभटा या द्विविधा गा आव्हाटा स्वर्गो नरको या वाटा चोरांची या. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग आणि नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. म्हणजे जो स्वर्ग सुखाची प्राप्ती करून घेण्याच्या मागे लागलेला आहे तो देखील चोरच आहे. कारण की त्याला ह्या जगामध्ये काहीतरी साध्य करायचं. या जगामधली कुठली तरी वस्तू मला मिळाली की मी सुखी होईन, अशा प्रकारची जी भ्रांती आपण आपल्या मनामध्ये ठेवतो, स्वर्ग सुखाच्या प्राप्तीचा आनंद याची इच्छा आपण आपल्या मनात ठेवतो, तो देखील मनुष्य चोरच आहे, असं ज्ञानदेव महाराज ते म्हणतात. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यरूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य आणि आतून भरलेलं पाप, पापरूप पापाने नरकाला जाणं होतं. मग माझी प्राप्ती ज्यानी होते ते शुद्ध पुण्य होय. शुद्ध पुण्य काय आहे की शुद्ध पुण्य ते आहे की जे त्याच्यानी आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपण जे पुण्य समजतो ना की ज्या पुण्याच्या फळानुसार आपल्याला सुखाची प्राप्ती होईल ह्या जगामध्ये, ते पुण्य देखील पापच आहे. परंतु ज्या पुण्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल ते शुद्ध पुण्य आहे. आणि मजची माझी असता जेणे मी दुर्हावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुखावला जातो त्या कृत्याला पुण्य असं म्हटलं तर जीवा झडणार नाही का? आता तुम्हाला सांगू का ह्याचा अर्थ मला काय कळला ते? सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुखावला जातो, म्हणजे काय माहितीये का की समजा आपण कुठल्याही प्राण्याला समजा त्रास दिला, समजा आपण एखाद्या प्राण्याचा वध केला, कशा करता? कारण की आपल्याला त्याचं मांस खायचंय म्हणून. तर काय होईल की आपल्या ह्या कृत्याने तो परमात्मा जो त्या जीवामध्ये आहे तो दुखावला जाणार नाही का? त्या कृत्याला समजा आपण पुण्य म्हटलं तर आपली जीवा झडणार नाही का? पहा बरं. म्हणजे आपण एखाद्या निर्दोष जीवाला समजा उगीचच्या उगीच मारलं आणि त्याचं मांसभक्षण केलं आणि त्या कृत्याला पुण्यही म्हटलं याच्यानंतर, तर जीवा झडणार नाही का? म्हणून आपण काय विचार करतो की इतर जीवाला मारून न खाणं हे ह्या कारणासाठी महत्वाचं आहे की त्या जीवामध्ये देखील तोच परमात्मा आहे ज्याच्यामुळे त्या जीवामध्ये प्राण आहे. तर जिवंतपणाची जी अनुभूती माझ्यामध्ये आहे तीच अनुभूती त्या दुसऱ्या जीवामध्ये देखील आहे, दुसऱ्या प्राण्यामध्ये देखील आहे. तर जर मी त्याचा प्राण घेतला आणि त्याचं मांस खातो म्हटलं तर हे पुण्यकर्म होईल का? अजिबात होणार नाही. पण हे जर पुण्यकर्म आहे असं जर आपण म्हटलं तर मग जीवा झडणार नाही का? म्हणजे आपली जीव झडणार नाही का? परी हे असो आता प्रस्तुत, येके यापरी ते दीक्षित, यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. परंतु ह्या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना ऐक, ह्याप्रमाणे ते यज्ञ करते वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. आराधना माझी करतात परंतु स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. सो दे आर वॉन्टिंग समथिंग एल्स, नॉट मी. मग मी न पाविजे ऐसे, जे पापरूप पुण्य असे, तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असं जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला जातात, परंतु ते माझ्यापर्यंत नाही येत. सो दे डोंट रीच मी. सो वी डोंट रिअलाइज अवर ट्रू सेल्फ. वी विल गो फ्रॉम वन नाईस प्लेस टू अनदर नाईस प्लेस. सो विल गो फ्रॉम वन हेवन टू अनदर हेवन. आता समजा आपण पुण्य केलं ना तर आपल्याला दुसरा पुढचा जन्म चांगला मिळेल, आत्ता हे चांगला मिळेल. म्हणजे काय झालं की आपण आत्ताच्या स्वर्गातून पलीकडच्या स्वर्गामध्ये गेलो, परंतु आपण राहिलो इथेच ना. स्टिल इन द रिलेटिव्ह वर्ल्ड. वी हॅवंट रिअली ट्रान्सेंडेड दॅट. वी हॅवंट रिअली गॉन टू अवर डीप कॉन्शियसनेस लेवल. तिथे आपल्याला जायचंय. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गामध्ये न मरणेपणा
हेच सिंहासन आहे. आपण मरणार नाही हे सिंहासन आहे. ऐरावत हत्तीसारखं वाहन आहे आणि राजधानीची जागा अमरावती नगर आहे. बाय द वे, हा जो आंध्र प्रदेश आहे ना, तर नवीन आंध्र प्रदेश, त्याची राजधानी अमरावतीच आहे बरं का. आणि आधी जे हैदराबाद होतं ते हैदराबाद म्हणजे तेलंगणाची राजधानी आता, राईट. तर अमरावती, ज्या स्वर्गात न मरणेपणा हे सिंहासन आहे. म्हणजे आय कॅनॉट डाय. ओके. ऐरावत हत्तीसारखं वाहन आहे. यू हॅव अ नाईस व्हेकल. आता सध्याचं ऐरावत हत्ती म्हणजे काय माहिती आहे का? मोठी टेस्ला SUV. दॅट विल बी दी ऐरावत ऑफ टुडेज एज. ठीक आहे. राजधानीची जागा अमरावती नगर आहे. ते तुम्ही स्वतःचं घर आहे असं समजा, जेथं महासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. ज्या स्वर्गात अणिमा, लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारं आहेत, अमृताची कोठारं आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत. अणिमा, लघिमा इत्यादी महासिद्धी, ह्या ज्या सिद्धी आहेत ना, याच्यानी आपण खूप मोठे होऊ शकतो, खूप वजनदार होऊ शकतो, किंवा खूप सूक्ष्म होऊ शकतो, किंवा खूप हलके होऊ शकतो. अशी सिद्धी हनुमंताला प्राप्त होती. हनुमंत लंकेला गेला तेव्हा त्याला कुठल्या तरी राक्षसीला खाऊन टाकायला म्हणून पाठवलं रावणाने. रावणाने एक राक्षसी पाठवली की तू या हनुमंताला जाऊन खाऊन टाक, या माकडाला. तर त्या राक्षसी जेवढी तोंड मोठं करायची ना, त्याच्यापेक्षा मोठा व्हायचा हनुमान, कारण की त्याला ती सिद्धी प्राप्त होती की आपला देह जो आहे तो विशाल बनवू शकेल तो. म्हणजे आता समजा आपण 6 फुटी आहोत, तर आपण 12 फुटी, 20 फुटी, 40 फुटी अशी होऊ. आता ते खायला समजा ती राक्षसी तोंड उघडली, मोठी 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 मोठी, ती मोठी होत गेली आणि तिने तोंड मोठं 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 केलं. तर एक एक अशी वेळ आली की तिचं तोंड इतकं मोठं झालं, मग त्याच क्षणी त्यांनी लघिमा म्हणजे छोटं होण्याची जी सिद्धी आहे ना, दिस इज व्हॉट आय थिंक इट इज. तर तो खूप छोटा झाला हनुमान, आणि मग तो अगदी डासा एवढा किंवा माशी एवढा छोटा झाला, आणि मग तो तिच्या तोंडात जाऊन गुं करून असा परत युटर्न करून परत आला. ठीक आहे. तर अशी जर सिद्धी असली तर तुम्ही स्वतःला वाचवू शकता ना. तर जिथे अशा सिद्धी, अशा महासिद्धींची भांडारं आहेत, म्हणजे खूप सिद्धी प्राप्त आहेत तुम्हाला तिथे. अमृताची कोठारे आहेत, म्हणजे काय की तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपण मराठी टेकलो किंवा आपल्याला काहीतरी झालं, अमृताचा एक डोस घ्या, तुम्ही पुन्हा जैसे थे. यू विल नेव्हर गेट ओल्ड, यू विल नेव्हर गेट सिक, आणि यू विल नेव्हर डाय. व ज्या गावामध्ये कामधेनूंचे कळप आहेत, म्हणजे काय की कामधेनू म्हणजे काय की तिच्याजवळ तुम्ही बसला आणि तिला तुम्ही म्हटलं की अरे बाबा मला हे पाहिजे, तर तुम्हाला ते इमिजिएटली मिळतं. कामधेनू, कल्पवृक्ष, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जे आपल्या कामना जिथे ज्या मनामध्ये इच्छा येतील त्या पूर्ण होतील, अशा प्रकारच्या सिद्धी, अशा प्रकारची जागा. तर एका कामधेनूमुळे सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील, तर कामधेनूंचे कळप आहे तिथे. म्हणजे देर आर लिटरली हंड्रेड्स ऑफ सच काउज. जेथ वोळगे देवपायिका, सैंघ चिंतामणीची या भूमिका, विनोद वनवाटिका, सुरत सुरतरुंची या. ज्या स्वर्गात देव समुदाय चाकर होऊन सेवा करतो, देव आपले चाकर आहे, जिथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत. सगळीकडे चिंतामणी, चिंतामणी म्हणजे काय की आहे तो रत्न, पण जे आहे ना त्याच्याकडे पण आपण जे मागू ते मिळतं आपल्याला, अशा प्रकारचं आहे. म्हणजे कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी, या तिन्ही गोष्टी आपल्या इच्छांची पूर्ती करण्याची साधन आहेत. तिथे चिंतामणी नावाच्या रत्नाच्या जमिनी आहेत, म्हणजे जमीनच पूर्ण त्या रत्नांनीच बनवलेली आहे असं समजा तुम्ही. म्हणजे किती रत्न असतील. याचा अर्थ, सांगायचा अर्थ हा आहे की जिथे सुख, भौतिक सुख, सापेक्ष सुख असीमित आहे, अशा प्रकारची ही जागा आहे. इथे आपण जाऊ शकतो. दिस इज स्वर्ग, नाही का? तर जर आपण पुण्यकर्म केलं, वैदिक कर्म केलं, यज्ञ याग केले, तर अशा प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं. परंतु त्याच्या मागे आपल्याला लागायचं नाहीये. जिथे कर्मणुकीसाठी केलेले बगीचे कल्पवृक्षांचे आहेत बघा, तिन्ही गोष्टी आहे. कामधेनूंचे कळप आहेत, चिंतामणी रत्नांची जमीन आहे, आणि कल्पतरूंचे बगीचे आहेत, कल्पवृक्षांचे आहेत बगीचे. म्हणजे काय की तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमच्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच. गंधर्व गात गाणी, जेथ
रंभे ऐसिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोर्या. जिथे काय गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत, जिथे रंभेसारख्या सुंदर अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. मदन बोळगे शेजारे, जेथ चिंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणिया रे धावणे जेथ. जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो. ओके. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी सडा संमार्जन करतो आणि वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्यास तयार आहे. बघा, म्हणजे काय आहे की आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, कुठलीही भौतिक सापेक्ष इच्छा, ती पूर्ण होऊ शकणारी ही जागा आहे. म्हणजे अशी परिस्थिती असं समजा तुम्ही. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण, ताटियेचे सुरगण बहुवस जेथे. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहेत, असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जिथे आहेत व जिथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत. कसं वर्णन केलंय बघा या स्वर्गाचं, है ना. लोकपाळ रांगेचे, राऊत जिये पदवीचे, उच्चैश्रवाखांचे घोळणीये. ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालांच्या म्हणजे पूर्वादी दिशांचे स्वामी, लोकपाल म्हणजे काय की या दिशांचे स्वामी, ते बरोबरीचे आहे, जिथे उच्चैश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो. हे असो बहुवैसे भोग इंद्रसुखा सरिसे, ते भोगजती जव असे पुण्य लेशू. हे फार वर्णन करणं पुरे. आता ह्याप्रमाणे इंद्राच्या सुखाईसारखे की सुखादीसारखे मला माहित नाही, इंद्राच्या सुखाईसारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जिथेपर्यंत पुण्याचा अंश असतो तिथेपर्यंत ते भोगतात. जोपर्यंत आपण पुण्य करू आणि त्या पुण्याचा प्रभाव आहे, जोपर्यंत आपण ते खर्च होत नाही तोपर्यंत आपण तिथे राहू. आणि जोपर्यंत आपल्या बँकेमध्ये पैसे आहेत तोपर्यंत आपण ते काढून ते खर्च करू शकतो. पण एकदा ते संपले की संपले. आपण तिथे जर जमा नाही केले, जमा कसे करतो? जमा आपण पुण्यकर्म करून करतो. पुण्य आपण बँकेत जमा करतो. त्याचप्रमाणे पाप देखील आपल्या बँकेमध्ये आपल्या अकाउंटवर जमा होत असतं. तर त्या पापाचा पण आपल्याला पूर्ण हिशेब द्यावा लागतो आणि पुण्याचा पण आपल्याला फळ भोगायला लागतं. तर आधी एकदा सांगितलं तुम्हाला की पुण्याचं फळ आपण वाटू शकतो लोकांना, परंतु पापाचं फळ जे आहे ते आपल्याला स्वतःलाच भोगायला लागतं. त्यामुळे आपण अशा प्रकारचं कर्म कुठलं करूच नाही की ज्याच्यामुळे आपल्याला पाप होईल आणि ज्याच्यामुळे आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागेल. तर पाप म्हणजे काय? पहिलं पाप म्हणजे काय माहिती आहे का? पाप म्हणजे आहे अज्ञान. तर आपल्याला समजा आपण कोण आहोत ह्याबद्दल स्पष्टता नसेल, जर आपलं ज्ञान पूर्ण नसेल स्वतःबद्दलचं, जगाबद्दलचं, तर ते अज्ञान म्हणजेच पाप आहे. तर हे अज्ञान जर आपण दूर केलं, तर आपण ह्या पापापासून मुक्त होऊ. आणि मग बाकीची ही जी सगळी पाप आहेत, जे आपल्याला लोक सांगतात, की हे करू नको त्यांनी पाप लागेल, ते करू नको ते पाप आहे. ते करण्याची आपल्या मनामध्ये इच्छाच होणार नाही. त्यामुळे आपण पाप करणं सोडण्यापेक्षा ना पाप आपल्याला सोडून पळून जाईल. असं होईल. अशा प्रकारे आपण 20वा श्लोक आत्ता बघितला, तर त्या 20व्या श्लोकाचं चिंतन करता करताच किती वेळ झाला बघा. त्याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल किंवा बोलायचं असेल, आपण बोलू शकता. स्वर्ग कसा असतो त्याचं वर्णन करून सांगितलंय आणि तो स्वर्ग सापेक्ष असल्यामुळे आपण त्याच्या मागे लागायचं नाहीये हे पण सांगितलंय. म्हणजे स्वर्गामुळे आपल्याला जे काही पुण्य मिळतंय, पुण्यामुळे जो स्वर्ग मिळतोय, पुण्य केल्यामुळे जो स्वर्ग मिळतो आहे, त्या स्वर्गामधलं जे सुख आहे, ते देखील क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. आणि ते एकदा संपलं किंवा पुन्हा आपल्याला मरते लोकात यावंच लागेल. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अडकायचं नाहीये. सो वी शुड नॉट गेट स्टक इवन इन दॅट. डज दॅट मेक सेन्स? बघा, करा विचार. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यावर देखील पुष्कळ ओव्या आहेत. त्यामुळे ते आपण करायच्या आत्ता की नंतर करायच्या तुम्ही मला सांगा.
ये ऑलमोस्ट 12-15 हो गया आहेत. सो विल डू इट नेक्स्ट टाइम. पण आत्तापुरतं इथेच थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.